मातीच्या भावे पक्का होताची चौपटी रे घ्यावे मग कैसे सुखी व्हावे ग्रामजन। ज्या गावाची सेवा करता ते गाव कसं सुखी व्हावं असं सांगणारे राष्ट्रसंत यांना अभिवादन करून आजच्या पुरोगामी संघटनेचे महाराष्ट्राची पुरोगामी संघटना त्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बेलकर साहेबांच्या वतीने आयोजित आदर्श सरपंचाचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीनिवास पाटील आताच मार्गदर्शन केलेले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे मित्र शिवराज पाटील होडाळकर आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाला आमचे महाराज ओम हरिओम महाराज दुसरे बाबूराव पाटील आळटीने पाटील माजी सभापती आमचे प्राध्यापक गणवार सर या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र डॉक्टर मुकुंदरावजी बेलकर पाटील आमच्या सोबत आलेल्या शिक्षिका आणि ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत अश्विनीताई नालावरे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या सरपंच भगिनी सरपंच भावानो उपसरपंच आणि सर्व पत्रकार मित्रांनो वेळ भरपूर झालाय कार्यक्रम अगदी उशिरा झाला 11:30चा कार्यक्रम आपण 2:30 ला सुरू केला आणि बोलायचं खूप बोला वाटते पण मी कमी बोलणार सरपंचाच्या व्यथा या मांडलेल्या कृपया सरपंच समोर अनेकांना 28 कोटी निधी मिळाला 3 कोटीचा रस्ता झाला इतक्या कोटीचं 45 लाखाचं पेवर ब्लॉक झालं आणि विकास झाला याला मी विकास म्हणत नाही हे माणसाची प्रथम गरज आहे मूलभूत गरज आहे रस्ता वीज पाणी मूलभूत गरज आहे की विकास आहे तुम्ही सरपंच प्रतिनिधी आहेत गावाचे आपल्याला गावाचा विकास झाला पाहिजे म्हणजे काय विकास म्हणजे काय विकासाची व्याख्या अत्यंत महत्वाची आहे माणसांचा विकास झाला पाहिजे या राष्ट्रसंतांनी काय सांगितलं मग कैसे सुखी व्हावे ग्रामजन ग्रामगीतेमध्ये सांगितलंय प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे त्याच्या खिशात पैसा आला पाहिजे तरच आत्महत्या होणार नाही याला म्हणा विकास तुम्ही जे सांगताय ते माणसाची मूलभूत गरज आहे मी त्यांना विकास मानत नाही आता दुसरी गोष्ट तुमच्या गावात सरपंच आहे आता सरपंचाच्या दारी ग्रामसेवक कारभारी अशी अवस्था तुमची आहे तुमचं कॅशबुक तुमच्या ग्रामपंचायतला आहे ग्रामसेवकाच्या घरी आहे खरं सांगा ग्रामसेवकाच्या घरी आहे प्रोस्टिंग तिथंच आहे म्हणजे कधी ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही तक्रार केली तर त्याची दखलही घेत नाही याचा राजा त्याचा प्रजा ही सगळी भ्रष्ट व्यवस्था झाली आहे त्यामध्ये तुम्ही आम्ही काही करू शकत नाही पण याच्यातून सुधारणं पाहिजे रोज आपण प्रबोधन करतो फक्त एवढाच अभ्यास करा की तुमच्या गावातून सरकारला पैसे किती गेले आलेले सांगा तुम्ही मी गेलेले सांगतो आपल्या गावामध्ये आता जीएसटी आहे सगळ्यावर 18% 28